हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? मोटिवेटेड आहात ना? मोटिवेटेड जर नसाल तर मित्रांनो, आपले मोटिवेटेड व्हिडिओज नक्की बघत जा आणि स्वतःला मोटिवेटेड ठेवा. नमस्कार, मी मानसी. आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून वेलकम करते. आजच्या आपल्या एपिसोडला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तुमचा एक सपोर्टमुळे मला खूप छान वाटेल, आनंद मिळेल. चला तर मग आपण आजच्या एपिसोडला सुरुवात करू. आजचा आपला एपिसोड आहे आकर्षणाचा सिद्धांत, लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसे काम करते हे समजून घेऊ. मित्रांनो, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवायचे आहे का? चला तर मग आज आपण जाणून घेऊ ह्या निसर्गाचा नियम. यालाच म्हणतात आकर्षणाचा नियम. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. आजच्या एपिसोडमध्ये आज आपण जाणून घेऊयात व्हाट इज़ लॉ ऑफ अट्रैक्शन। अगर आप किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहते हो तो पूरी कायनात उसे मिलाने में लग जाती है। हा डायलॉग आपण शाहरुख खानच्या ओम शांती ओम या हिंदी चित्रपटामध्ये पाहिलाच असेल. यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो. या जगात सर्वात शक्तिशाली काय असेल तर ते आहेत माणसाचे विचार. एक प्रश्न विचारू का तुम्हाला? ताजमहल सर्वात कुठे बनला असेल बरं? याचं उत्तर आहे आग्र्याला. पण सगळ्यात पहिलं ताजमहल आग्र्यात बनलं नाही, तर तो बनलं शहाजहानाच्या विचारामध्ये. मग तो जमिनीवर वास्तवात आणण्याचा विचार केला आणि त्यानंतर त्याला कुठे तो वास्तवात आणला. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की माणसाच्या विचारामुळे माणूस काहीही करू शकतो. फक्त आवश्यकता आहे ती योग्य विचार करण्याची. आपले विचार आपले भविष्य घडवू शकतात. ते आपल्यावर अवलंबून आहे की आपण काय बनवू इच्छिता. उदाहरण द्यायचं तर आपण असा विचार कराल, माझ्याजवळ खूप पैसा आहे, तर आपण नेहमी पाहाल आपल्याजवळ खरंच खूप पैसा येतो आहे, तर आपण नेहमी हाच विचार करत असाल की मी गरीब आहे, माझं तर नशीबच फुटकं आहे, तर आपण आणखी गरीब होत जाणार. हे उदाहरण खूप सत्य आहे. तुम्हाला हे माहीत असेल, जगातील नियम कुठेही जा, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जसा आहे तसाच राहतो. कुठेही गेले तरी गुरुत्वाकर्षणाचा नियम जसा आहे तसाच तो राहतो. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नसतो. आपण आपल्या विचारांच्या जोरांवर ह्या जगात काही करून दाखवू शकतो. आपण जसे विचार करणार तसेच आपण बनत जाणार. आज आपण आपल्या जीवनात जे काही आहोत ते आपल्या विचारांमुळेच. तुम्ही तेच बनता जे तुम्ही विचार करता. लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम नेहमी हेच सांगतो की तुम्ही नेहमी तेच आकर्षित करता ज्या गोष्टींचा तुम्ही नेहमी विचार करता. मित्रांनो, आपल्या लहानपणी अल्लाउद्दीन आणि जिनची गोष्ट ऐकलीच आहे. त्याच्यात अल्लाउद्दीनला एक चिराग सापडतो आणि मग तो त्या चिरागाला हाताने रगडतो आणि त्यामधून एक जिन येतो, जो त्या अल्लाउद्दीनला असं म्हणतो की आका, मैं आपके लिए क्या कर सकता हूँ. आणि पुढे काय होते हे सर्वांनाच माहिती आहे. ही सृष्टी आपल्या जीवनात जिनसारखीच आहे. ही सृष्टी आपल्यालासुद्धा तेच म्हणते की सांगा तुम्हाला काय पाहिजे, आणि आपल्याला फक्त गरज असते ती आदेश देण्याची. आपण जर आपल्या जीवनात भांडण, तंटे, गरिबी, बिमारी याविषयी विचार केलात तर आपण पाहाल की आपल्या जीवनात त्याच गोष्टी घडतील. त्याच विरुद्ध आपण प्रेम, शांती, आनंद, पैसा या सर्व गोष्टींविषयी विचार केलात तर आपण आश्चर्यचकित होऊन जाल की या आपल्या जीवनात सर्व गोष्टी खरोखरच येत आहेत आणि आपले जीवन सुंदर बनत आहे. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीविषयी विचार करत असतो तेव्हा आपण या सृष्टीला या गोष्टींविषयी आव्हान करत असता. ही गोष्ट चांगली की वाईट हे तिला कळत नाही. तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करता त्या गोष्टी तुमच्या जीवनात आपोआप होत जातात. मग त्यासाठी विचार करायचा आहे तर मग तो चांगला सकारात्मक विचार करूयात. त्यामुळे आपले जीवन सुंदर व्हायला मदत होईल. तुम्ही कधी अनुभव घेतला आहात का? आज आपल्याला ऑफिसला कामाला जायला उशीर होऊ नये, नेमका त्याच वेळी आपल्याला ऑफिसला जायला उशीर होतो. बरोबर त्याच दिवशी गाडी लेट होते किंवा पुढे कुठे ट्रॅफिकमध्ये फसतो आपण. हे फक्त आपल्या विचारांमुळेच घडून येतं. याउलट तुम्ही असा विचार केलात की मी वेळेवर पोचले तर
तर तसंच होणार. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आहे की आपल्याला ही सृष्टी जीनसारखीच काम करत असते. कोणती गोष्ट चांगली आहे आणि कोणती गोष्ट वाईट आहे हे तिला मुळीच कळत नाही. ती फक्त तुमच्या विचारांना स्वीकारते आणि त्यावर प्रतिक्रिया देते. जशी तुमची ॲक्शन असेल तसंच रिॲक्शन ती तुम्हाला देत असते. आपण ऑफिसला उशीर होण्याचा विचार नसता केला तर शक्यता असते आपण ऑफिसवर वेळेवर पोचण्याची. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्या जीवनात हवे असलेल्या आवश्यक गोष्टींवर विचार केंद्रित करा, अनावश्यक गोष्टींवर नाही. तुम्ही कधीकधी असे विचार करता की माझ्या जीवनात खूप समस्या आहेत. समस्या येतात, समस्या यायला नाही पाहिजेत. तुम्ही समस्यांचा विचार केल्यामुळे तुमच्या जीवनात तुम्ही अप्रत्यक्षरित्या समस्यांना आकर्षित करत असता. नेहमी असं विचार करता, माझ्यासोबत असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल. परीक्षेला जाताना सुद्धा काही विद्यार्थी असा विचार करतात की मला हा प्रश्न आठवला नाही तर, मी फेल झाले तर. त्यामुळे काही विद्यार्थ्यांसोबत तसेच विचार केल्यामुळे तेच घडते. अभ्यास करून पण त्यांना आठवत नाही आणि नापास होतात. त्याउलट आपण असा विचार केला तर, मला हा प्रश्नाचं उत्तर आठवलं तर मी पास व्हायला पाहिजे, असा विचार केलात तर तेच होणार. जशी तुमची दृष्टी तशीच सृष्टी असते. त्यामुळे नेहमी चांगले विचार करा आणि तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टींना आकर्षित करा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.